नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या ATS प्रज्ञाशोध परीक्षा या पुस्तकातील प्रकरण 3 संख्या लेखन व वाचन या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक 4 पेज नंबर 68 वरील स्वाध्याय क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. चला तर बघूया आपण स्वाध्याय क्रमांक 4. प्रकरण 3 संख्या लेखन व वाचन. प्रश्न 1 ते 5 खाली दिलेल्या संख्या शब्दात लिहा. म्हणजे आपल्याला दिलेल्या आहेत, ह्या संख्या कशा दिलेल्या आहेत? अंकात दिलेल्या आहेत. आणि आपल्याला कशात लिहायच्या आहेत? शब्दात. शब्दात म्हणजेच कशात? अक्षरात. शब्दात म्हणलं की अक्षरात. आता बघा, पहिला प्रश्न काय? 80. 80 ही अंकात दिले. अक्षरात कसं लिहितात? 8 0 असं लिहितात का? नाही. का? तर 8 म्हणजे दशक स्थानचा अंक आणि 0 म्हणजे एकक स्थानचा अंक. दशक स्थानचा पहिल्यांदा वाचायचा आणि नंतर एकक स्थानचा असं शिकवलं आहे का तुम्हाला? नाही. 8 0 असं होऊ शकत नाही, म्हणजे हे चूक आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे? 0 8. पहिल्यांदा एकक स्थानचा अंक वाचायचा, हा एकक स्थानचा आणि हा दशक स्थानचा. नंतर दशक स्थानचा वाचायचा, असं असतं का? 0 आणि 8 चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचं आहे. मग आता ऑप्शन तिसरा 80. तुम्हाला असं शिकवलं आहे ना, 8वर 0 80 असतं, 80 असतं. मग आता म्हणजे 8 म्हणजे हे 8 दशक असतं, म्हणून हे 80 तयार होतं. आणि 80 ऑप्शन क्रमांक 4 80 असतं का? 80 असतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 पण चुकीचं आहे. मग बरोबर असणारा पर्याय काय आहे? 80. म्हणजे पर्याय क्रमांक 3लाच तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर प्रश्न दुसरा 47. 7 4 हे एकक आहे आणि हे दशक आहे. इथं पण तसंच वाचन केले. एकक स्थानचा सुरुवातीला वाचला आहे आणि नंतर दशक स्थानचा. 7 4 असं वाचन बरोबर आहे का? नाही. मग पहिला ऑप्शन पण चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन काय? 74. 7वर 4वर 7 47 असतं. 74 कसं असतं? 74 7वर 4 74. म्हणजे ह्याच्या उलट दिलं आहे. म्हणजे हे 74 होतं. म्हणजे आपल्याला काय पाहिजे आहे? 47. म्हणजे हे चुकीचं. ऑप्शन क्रमांक 2 पण चुकीचं आहे. त्यानंतर 4 7. पहिल्यांदा दशक स्थानचा अंक वाचला आहे, नंतर एकक स्थानचा. 4 7 असं आहे का वाचन बरोबर? दशक स्थानचा एकदा सेपरेट वाचायचा, नंतर एकक स्थानचा सेपरेट वाचायचा. म्हणजे हे पण चुकीचं आहे. 47 हे 4 दशक आहे आणि 7 एकक दोन्ही मिळून काय तयार झालं? 47. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4लाच तुम्हाला दिलेल्या 4 पर्यायांपैकी 4 ऑप्शनच्या चौथ्या नंबरच्या गोललाच गोल करावं लागेल. त्यानंतर प्रश्न तिसरा 67. 67 6वर 7 काय असतं? 67. म्हणजे एकक आणि हे दशक. हे 6 दशक म्हणजे 60 असतं आणि 7 एकक म्हणजे 7च असतं. म्हणजे 60 आणि 7 मिळून 67 तयार होते. पहिला ऑप्शन काय आहे? 67. आपल्याला पहिलाच ऑप्शन बरोबर मिळाला आहे. याला आपण टिक करू, पण तरी पण आपण इतर ऑप्शन चेक करू. 7 6 7 एकक पहिल्यांदा लिहिलं आहे आणि दशक नंतर लिहिलं आहे. असं असतं का? नाही. चुकीचं आहे. हे वाचन चुकीचं आहे. त्यानंतर 76. 76 कसं असतं? 7वर 6 76. म्हणजे ह्याच्या उलट दिलं आहे. हे चुकीचं आहे. आपल्याला काय पाहिजे? 6वर 7 67 पाहिजे. 6 7 पहिल्यांदा दशक स्थानचा अंक वाचला आहे, नंतर एकक स्थानचा. हे पण ऑप्शन चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर कुठल्या पर्यायात मिळालं? पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न 81. 81 कसं आहे? 1 8. 1 8 असं वाचन असतं का? पहिल्यांदा एकक स्थानचा अंक वाचायचा, नंतर दशक स्थानचा. 1 आणि 8 चुकीचं आहे. 1 8 वाचन नसतं. म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. 18. 18 कसं असतं? 1वर 8 18. इथं काय? याच्या विरुद्ध आहे. 8वर 1 81 असतं. म्हणजे 8 दशक म्हणजे 80 आणि 1 एकक म्हणजे एकच असतं. 80 आणि 1 मिळून काय तयार होतं? 81. आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये 81च दिलेला आहे. म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. तरी पण आपण पुढचा पर्याय चेक करू. 8 1 पहिल्यांदा दशक स्थानचा अंक वाचला आहे, नंतर एकक स्थानचा. हा बरोबर आहे का? नाही. म्हणजे हे पण चुकीचं आहे उत्तर. हे पण चुकीचं आहे. बरोबर उत्तर कुठलं मिळालं? पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर प्रश्न 5वा
5 7 5वर 7 किती तयार होतं? 57. हे एकक आहे, हे दशक आहे. मग बघा, असं वाचून चालेल का? 5 आणि 7 दशक स्थानचा अंक सुरुवातीला, नंतर एकक स्थानचा अंकाचं वाचन असं करून चालेल का? नाही. 5 7 वाचन करून चालत नाही. त्यानंतर 57. 5वर 7 57 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा ऑप्शन बघू, 75. 75 कसं असतं? 7वर 5 75. म्हणजे बरोबर याच्या उलटं दिले. 7वर 5 75 इथं दिले. आणि आपल्याला रिअलमध्ये प्रश्नामध्ये काय आहे? 5वर 7 57. त्यानंतर म्हणजे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर 7 5 सुरुवातीला 7 एकक स्थानचा अंक वाचला आहे, नंतर दशक स्थानचा. हे पण वाचन काय आहे? पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक 2. तुम्ही उत्तरांमध्ये पर्याय क्रमांक 2च्याच गोलला गोल करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे इयत्ता दुसरीच्या ATS प्रज्ञाशोध परीक्षा पुस्तकातील प्रकरण 3 मधील स्वाध्याय 4 आपला संपलेला आहे आणि हे प्रकरण पण संपलेलं आहे. आता भेटूया उद्याच्या भागात नवीन प्रकरणामध्ये नवीन स्वाध्यायात.